राजमाता गोमाता संवाद यात्रेत देशी गोपालांसह गोपाल पूरक शेती व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे गोमाता आयोग प्रमुखांचे शेतकऱ्यांना आवाहन। पेण आघाडी समाज भवन सभागृहात सकाळी 10 वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी गोमाता पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले। संवाद यात्रेचे सहभागी प्रमुख अतिथी म्हणून शेखर मुदडा, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे सदस्य डॉक्टर सुनील सूर्यवंशी, उद्धव नेरकर, मुकुंदांना शिंदे, जिल्ह्यातील गोशाळेचे प्रमुख गोरक्षक यांचा जिल्हा पशुसंवर्धन विभाग व आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा परिषदेचे कृषी पशुसंवर्धन तथा दुग्ध विकास सभापती, कार्यक्रमाचे अध्यक्ष वैकुंठ पाटील पेण, नगराध्यक्ष प्रीतम ललित पाटील, पंचायत समिती उपसभापती संजय डंगर, नगरसेवक निळकंठ म्हात्रे, पशुसंवर्धन जिल्हा उपायुक्त डॉक्टर सचिन देशपांडे, नितीन चिखलवत, NGO फाउंडेशनचे प्रमुख सागर वाडकर, पेण तालुका कृषी अधिकारी, पेण गोरक्षक तथा आयोजक जगन्नाथ ठाकूर सर, गोरक्षक मंगल पाटील, वारकरी मंडळी व गोवर्धन पालक शेतकरी नागरिकांची उपस्थिती होती। गोमाता आयोगातर्फे शासन पुरस्कृत विविध योजना व पशुसंवर्धन विकास विभाग योजना यामधून देशी गोवंश आधारित शेती ही काळाची गरज आहे। तसेच राज्यात सुमारे 1068 गोशाळा आहेत। त्यांनी जीवामृत, बीजामृत ही वनस्पतींना तारणारे अर्क बनवण्याकामी पुढाकार घेणे, शासन विविध योजनांद्वारे आत्मनिर्भर भारत, बळशाली भारत बनूया यासाठी राजमाता गोमाता संवाद यात्रेचा प्रमुख उद्दिष्ट असल्याचे गोमाता आयोगाचे मुंदडा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे। आज राजमाता गोमाता संवाद कार्यक्रम होता। या संवादाचा कार्यक्रम शेतकऱ्यांना होईल का? या संवादाचा फायदा शेतकऱ्यांना त्या पद्धतीने होईल? हो, नक्कीच होईल। कारण की राजमाता गोमाता संवाद यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवास करणार आहे आणि त्याचा पहिला मुख्य उद्देश हा गो आधारित शेतीच आहे। आणि शेतकऱ्यांसाठी चालू केलेल्या सगळ्या योजना शासनाच्या या पुस्तकामध्ये आम्ही सगळ्यांपर्यंत पोचवत आहोत। आणि हे पुस्तक याला QR कोडसुद्धा दिलेला आहे। खूप योजना शासनाच्या पशुधनासाठी आलेल्या आहे, शेतकऱ्यांसाठी आलेल्या आहे। आणि दुसरं मुख्यत्व गो आधारित शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी तर सुरू करावीच, पण ज्या गोशाळा आहे महाराष्ट्रामध्ये 1068 गोशाळा आहेत, त्यांनीसुद्धा जीवामृत, घनजीवामृत आणि बीजामृत या माध्यमातून आता पुढाकार घ्यावा या दृष्टिकोनातूनच आम्ही ही यात्रा सुरू केलेली आहे। आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये हा बदल नक्की घडेल आणि जर नाही घडला तर परिस्थिती खूप वाईट असेल। ही यात्रा आपली कुठपर्यंत जाणार आहे? आता आपण पुण्यावरून सुरू केली, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव, तुमचं धुळे, मालेगाव, नाशिक आणि काल ठाणे, ते करून आज पेणमध्ये आलेली आहे। ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्र प्रवास करून शेवट नागपूरमध्ये आहे। 5 जुलैला मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे। सर, ज्या योजना आहेत या योजनांबद्दल काय सांगू? बघा, खूप योजना आता गोशाळेसाठी पण आहे, शेतकऱ्यांसाठी पण आहे, माझ्या महिलांसाठी पण आहे। गोशाळेमध्ये आम्ही 2 योजना सुरू केलेल्या आहे। गोवर्धन गोवंश योजना, ज्यांच्याकडे 50पेक्षा जास्त म्हणजे 100पर्यंत गोवंश असतील त्यांना 15 लाख रुपयाचं शेड, 100 ते 200 गोवंश असेल तर 20 लाख रुपयाचं शेड आणि 200च्या पुढे असेल तर 25 लाख रुपयाचं शेड। याच्यामध्ये ऑलरेडी खूप जणांनी मागच्या वर्षी लाभ घेतलेला आहे, पण जे काही तालुके राहिले असतील त्या तालुक्याला सुद्धा यावर्षी आम्ही योजना परत लागू करण्याचं ठरवलं आहे। त्यामुळं 180 तालुक्यांनी याचा लाभ घेतला आहे। बाकी तालुक्यांना आम्ही आवाहन करतो की आता तुम्ही पण या योजनेचा लाभ घ्या। दुसरी योजना आमची गोशाळेसाठी आहे परिपोषण, म्हणजे जो पाणी आणि चाऱ्याचा जो प्रश्न असतो तो खूप बिकट असतो, त्यांना तो अडचणीचा होतो। उन्हाळ्यात तर खूप जास्त अडचणीचा होतो, पण वर्षभरासाठी आम्ही 50 रुपये प्रतिदिन प्रति देशी गाय असं अनुदान सगळ्या गोशाळेसाठी चालू केलेलं आहे। यावर्षी जवळजवळ 92 कोटी रुपयाचं डिस्ट्रीब्युशन अनुदानाचं झालेलं आहे। राहिलेलं 150-200 गोशाळा या आठवड्यामध्ये पूर्ण होतील, तर या मागच्या वर्षीचं अनुदान संपूर्णपणे 132 कोटी रुपयाचं लोकांपर्यंत जाईल।
दुसरी गोष्ट, पशुसंवर्धन खात्यामार्फत सुद्धा अनेक योजना पशुधनाशी रिलेटेड आणलेल्या आहेत. जसं की तुम्ही बघितलं की आता बैलगाडीनी कोणी शेतीसुद्धा करत नाही, तर त्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून 2 म्हणजे बैल जोडी याच्यावर जे काही अमाऊंट असेल 1,30,000पर्यंत त्याच्या 50% अनुदान आता सरकार देणार आहे. जर 5 गायी तुम्हाला सांभाळायच्या असतील किंवा 5 म्हशी सांभाळायच्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा 50% अनुदान शेतकऱ्यांना दिलं जाईल, खास करून महिलांना दिलं जाईल. आणि याच्यामध्ये FPO हे सुद्धा ॲड केले गेलेले आहे. त्यामुळं याच्यामध्ये मला असं वाटतं की ह्या योजनांचा लाभ खूप लोकांपर्यंत जाईल. कारण पशुसंवर्धन खात्याचं बजेट जे 300-350 करोड होतं ते डायरेक्ट आता 3,000 करोड झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या योजना त्याच्यामध्ये बसवलेल्या आहे. मग त्या पशुधनामध्ये शेळी, मेंढी ह्या व्यवसायासाठी सुद्धा योजना आहे. साधं वैरण विकास म्हणजे जागा खूप लागते, तर आता नवीन टेक्नॉलॉजी आणली, एकावर एक आपण वैरण लावू शकतो. तर ते 40,000 रुपयाचं तो युनिट आहे, त्याच्यातसुद्धा 50% सबसिडी ही सरकारने दिलेली आहे. अशा अनेक योजना आता महिलांपर्यंत. मुरघास जर बनवायचं असेल तर ते मशीन्स, त्याचं लागणारं ट्रॅक्टर, हे जर स्वतःकडे असेल ट्रॅक्टर तर मशीन्स करून 23 लाख रुपयाचं जर प्रोजेक्ट असेल तर त्याच्यातलं सुद्धा 50% अनुदान आता सरकार देणार.